भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय. दशरथ राजा शुद्ध हरपून जागे झाले आणि कैकईला काय शब्द वापरतात वाल्मिकांनी लिहिलंय की तुझं चित्त पिशाच्याने ग्रासलेलं आहे. तुझं चित्त पिशाच्याने दुराग्रह म्हणजे पिशाच. कैकईची बुद्धी आहे काही नाही, मंथरेने सांगितलेली आहे. म्हणून दुसऱ्याने कितीही सांगितलं तरी दुसऱ्याच्या सांगण्यावर आपण विचार करायला पाहिजे. जर आपली बुद्धी विचारी नसेल तर ती पिशाच. काही वेळा काय, एखादा मनुष्य जर आपल्याला सांगायला लागला ना एखाद्या माणसाविषयी दुराग्रह, नाही रे हो त्याचा नेहमीचा स्वभाव आहे मला माहिती, असं सांगून टाका की त्याचं सांगणं निम्म हळू होऊन जातं. कोणी असो, कारण सांगणारा मनुष्य नेहमी भडक सांगतो. सांगणारा नेहमी दुसऱ्याविषयी भडक सांगतो. कारण त्याला काय करायचं असतं, आपलं सौख्य आणि त्याचं सौख्य कमी करायचं. म्हणून तुझं चित्त पिशाच्याने घासलेलं आहे असं माझं मत झालं. पण त्यामुळे मी लज्जित झालो की एवढा मोठा राजा दशरथ आणि दशरथाची घरात किंमत. ज्या वेळेला गुरुजी, ज्या वेळेला घरात किंमत राहत नाही त्यावेळेला मनुष्य पिशाच्या सारखा होतो. बा मुलाने, सुनेने, नातवांनी जर मान नाही दिला तर आता काय राहिलं आहे, आता काय राहिलं आहे, काय पिशाच सोबत. मी लज्जित झालो आहे. लाजतो, कोणाला सांगता येत नाही आणि बोलता येत, वेगळं राहता येत नाही. लोक लागे स्तवम. म्हणून अवस्था पिशाच. वाल्मिकी रामायण जर सगळ्यांनी ऐकलं आणि विचारात ठेवलं तर पुन्हा जन्म मिळणं घ्यायची गरजच नाही, असं वर्णन आहे. बाल्यावस्थेमध्ये तुझं चित्त शील होतं, आता मात्र तुझ्या चित्तात शील राहिलेलं नाही. वडिलांच्या घरी राजभोग भोगला आणि इथेही राजभोग भोगला तरी राजभोग भोगून तुझं चित्त शांत झालेलं. कारण हे संसाराचे अनुभव आणि उपभोग भोगून दिवसेंदिवस मनुष्य कसं झाला पाहिजे, शांत. पण सर्वसाधारण जीव रडतच बसतात. का कसं काय करता, सगळ्यांचे हप्ते मिळून गेले, माझं मिळालं आणि मिळेल ना 8 दिवसांनी येत होतो. चित्त शीतल झालं पाहिजे, शांत. भजन म्हणता, शांत होई गुरुदत्ता समविचित्ता आता. म्हणून नुसतं यात्रेला जाऊन जमत नाही. आज यात्रेला किती गर्दी आहे. श्रावण महिन्यामध्ये काशीला आता श्रावण सुरू व्हायचं आहे, मारवाडी श्रावण आषाढी पौर्णिमेपासून
महिन्याआधी पोलीस बंदोबस्ताची तयारी झाली आहे. म्हणजे इतकी गर्दी होणार आहे, इतकं उत्पन्न होणार आहे, व्यापारी माल भरून राहिले. काय येतो आहे? श्रावण. श्रावण एवढ्या यात्रा करून कोणी काही सुधरेल असं नाही. रामाचं दर्शन करून जर सगळ्यांना आईबाप वागवायची बुद्धी झाली तेवढं पुरे आहे. पण ते आम्ही जाऊन आलो अयोध्येला, रामायण वाचून आलो, प्रवचन करून आत्ताच सांगितलं नाही. अन्यक्षेत्रे कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. अरे जाऊ नका म्हटलं, काही खरं नाही आहे. पस्तवाल तुम्ही मागू, कारण ते दिसतं ना, ते दिसलं की मग म्हणतं काय आपण काही भक्त प्रल्हाद नाही किंवा ध्रुव नाही, तर असलेल्या परिस्थितीत आनंद मानू. का बऱ्याच बाया बहिणीकडे जायला, भावाकडे जायला असं थळथळ करून गेल्यावर नसते गेली तर परवडलं, तर कोणालाच काही गरज नाही. मारला तिने करो. तर आज सगळीकडे परिस्थिती विपरीत आहे, कोणालाही वाटत नाही. कारण महर्गता, घराची व्यवस्था आणि घरातले मत, घरातले मत आणि परिस्थिती. म्हणून काय पूर्वी सांगून ठेवलं, पहिला दिवस गेलं, दुसरा दिवस जेवण झालं, तिसरे दिवस राहिलं की अक्कल गेली. दुसऱ्याच दिवशी निघायची तयारी करायची, रिझर्वेशन तयार आहे. तुझा क्रूर स्वभाव हा पापपूर्ण विचारी झाला आहे. आता शब्द वापरला आहे, हे नीच दुराचारणी. ज्या राजाच्या मुखामध्ये अपशब्द नव्हता त्याला संसारामध्ये अपशब्द वापरावला. चांडाळणी, जिच्यावर अत्यंत प्रेम होतं अशा कैकईला चांडाळणी. जगतामध्ये भरत हा सगळ्यांना प्रिय आहे आणि तू तुझ्या संकल्पाने भरताला दूषित करते आहे. भरत म्हणजे भाव. आपल्या मनामध्ये जसे संकल्प उभे राहतात त्याप्रमाणे आपले भाव दूषित होतात. मी आता ते ताईला म्हटलं ना, मला प्रत्येकाला प्रसाद घेतला का, आता इथे पुढे प्रसाद घेऊन ये सांगायची सवय आहे. कारण प्रत्येक जीवाच्या शरीरात देवाचा प्रसाद, आईसाहेबाचा प्रसाद जावा. कारण प्रसादाने सगळ्या दुःखाचा, शारीरिक सेवा आणि देवाचा प्रसाद हे शरीरातले दोष घालवतो. आणि देवाचं नाव सर्व दोषा हरणं आणि जड जीवा धारण. आता प्रत्येकाला विचारलं मी, खरं बेटा पायी आले का? म्हणजे दादा आम्ही रोजच पायी येतून पाहिजे. मला वाटलं गाड्या कुठे लावल्या असतील, चिंता काय, कुठे पोरं गाड्या लावतील, कोणी गाडी घेऊन जाईल. मागून आला का तू, तुला रस्ता समजला का? का विचारलं जातं? तर देवाच्या भक्तांना रक्षण करण्याकरता देव सांगतो की विचारत द्या रे. माझी एकट्याची बुद्धी नाही ती. किती विद्वान बसले इथे, सगळ्यांचा सांभाळ करतो. तुझं मोकवील ऐसे असा अनुभवानाचा असतो अभंगाचा. काल आम्ही दोघांनी चौकशी केली, ही सतरंजी कोणाची, हे कोणाचं. कारण काय काय करायचं कोणाचं ठेवून, राहू दे आपल्या कामात. काय कामात पडायचं, हे पडले पडून राहतं ते. आणि दुसऱ्याने वापरलेलं देवाला वापरायला चालतं का? आता कोणा लोकांना चप्पलही चालते, कोणाची ती गोष्ट सोडून द्या. खुर्ची सुद्धा लोक झटकून घेतात. सज्जन लोक लगेच बसत नाही. आपले गणपती आले की बसून जातात. नाही, झटकून घ्यायची. कोणाची दरिद्री नको. मला जेवढे ऑफिसर हजर व्हायला विचारायला जा ना, साहेब पुढची दुसरी आपले पैसे गेले चालतो.
कारण हे स्थान आहे बा, माझ्या याच्यावर कोणीतरी आसन टाकलं तुम्ही काढून टाकलं, हे लक्षात ठेवा. म्हणून ते म्हणतात मला राम कोण आहे हे कळालेलं आहे. तू अभागी आहे. भरताला कळालंय, लक्ष्मणाला कळालंय, शत्रुघ्नाला कळालंय, कौसल्याला कळालंय, सुमित्रेला, कैकेयी माझ्या सगळ्या अयोध्येला राम कोण आहे कळालेलं आहे. दशरथ राजाचे ब्लॉकेज हृदयाचे पक्के होत आहे, कडक. कारण आता शेवटी हार्ट बंद पडायचं आहे. हे हृदय आहे, त्या हृदयामध्ये राम बसणार आहे. आता तोंडातून श्रीराम शब्द निघायचा आहे आणि कलेवर टाकायचं. चित्ररूप राम डोळ्यासमोर आहे, खरा राम निघून गेला वनात, पण राजा दशरथाच्या मुखातून श्रीराम श्रीराम. सुमंताला विचारतात काय रे म्हणाला माझा श्रीराम. सुमंत बोलले नाही, रडून गेले. मी पुष्कळ आग्रह केला महाराज, पण आपल्यापेक्षाही राम सत्यवचनी आहे एवढं सांग. तुलसीदासांनी फार रंगवलंय छान. प्रत्येक रामायणातलं काहीतरी वैशिष्ट्य असतं. धर्मग्रंथामध्ये चुका काढायच्या नसतात, वैशिष्ट्य ग्रहण करायचे असतात. एखादा मुलगा गाणं म्हणतो, गाणं चुकतो पण हावभाव बरोबर करतो, तो संगीतवाला म्हणतो याला गाण्यापेक्षा याच्या हावभावाचे मार्क जास्त आहे, कारण त्याला ते हावभाव कळालेले असतात. एखादा गाणं शुद्ध म्हणतो पण हावभाव कमी करतो, याने प्रॅक्टिस कमी केली आहे. कारण लहान मुलाचे हावभाव याने ते फार गोड लागतात. म्हणून माझा राम सगळ्या अयोध्येला कळाला आहे. आणि हे अभागी कैकेयी तुला मात्र राम कळाला नाही, पण तुझ्या दृष्टीमध्ये भरत मोठा वाटला तुला, कारण तू सापत्न माता आहे. खराच. म्हणून जी सावत्राई असते ना, तिची तारावरची कसरत असते. इतकंसे चुकलं की नवरा म्हणतो तुला तो सहज नाही होणार ना, मुलगा म्हणतो आई किती केलं तर सावत्रच आहे ना. बरं, सावत्र आईला मुलाला असं प्रेमाने नाही धरता येईल, कारण ते अंतर असतं. सख्खी आई धरून घेते, सावत्र आई चिडली तर गच्ची धरून येईल. असं आहे. म्हणून स्त्रीला मोठी कसरत असते आणि तिच्या कसरतीची किंमत फक्त पुत्राने करायची असते की आपल्या आईने काय हाल अपेष्टा अनुभवल्या असतील. म्हणून आईची किंमत फक्त पुत्रच करू शकतो. म्हणून काही काही वेळा काही मुलं म्हणतात ना, तुला माझ्या आईचा करायचा कंटाळा आला ना, मी 2-4 दिवस मी करून देईन. तुम्ही आई पत्नीला असं बोलतात आणि करून टाकतात स्वतः, कारण त्यांना माहिती आहे ना. 2-3 दिवस मुलाने केल्यावर आई आनंदित होऊन जाते आणि मग सुनेचं कसंही सहन करून घेते, कारण याला त्रास नको, याला त्रास नको, तिच्यात परिवर्तन होतं. म्हणून सगळ्या जगाला राम आवडतोय, पण कैकेयी हे तुझं चित्त नाही, तुला कोणीतरी समजवलं आहे. वा वा. बहुत गुणवान वृद्ध लोक सुद्धा रामाचं गुणवर्णन करतात. कैकेयी तुझ्यावर दबाव कोणीतरी आणलाय, मला सांग कोणी आणलाय, त्याला आत्ता देहांतप्राय चित्ताची शिक्षा देतो. पण नियतीला ते मान्य नाही. तिने जर सांगितलं मंथरा, तर मंथराला नीट करायला दशरथ राजाला किती वेळ लागला. लगेच रथ बोलवला असता, तिला बसवलं असतं. स्त्रियांना मारलं बिरलं नसतं दशरथ राजाने. चलो जाओ. म्हणून त्यावेळेस रामाच्या वचनानं मी अत्यंत घायाल झालो आहे, कारण राम सत्यपालक आहे. तू बोलली आहे ना वनवास, हे जर त्याला कळालं
तर तो सत्यपालक आहे. मी सत्य आचरित आहे आणि तो सत्यपालक आहे. पण कसा भेद आहे? दशरथ राजा सत्य आचरत आले आहे आणि त्या आचरणाचं पालन रामाला करायचं आहे. म्हणून वडिलांच्या वचनाची पूर्ती पुत्राला करायची असते. पण आपले पुत्र नाही आहे. कोण आहे? पुत्र. वडिलांच्या वचनाची पूर्ती नाही करत. आज कुणीच पुत्र राहिलं नाही आहे. लोक काबाळ कष्ट करून वचनाची पूर्ती करतात. मी तुम्हाला सांगितलं ना की बाई नवऱ्याचे विम्याचे पैसे आल्यावर आपल्या मुलाला समजावून दिलं, हे जर पैसे खाल्ले आपण तर त्यांचं रक्त खाल्ल्याचं पाप आहे, हे देऊन टाक कुठेतरी. तो मुलगा कलेक्टर झाला आहे. आज ती कलेक्टरची आई म्हणून आयुष्य जगते आहे. मलाच विचारायला आले, तुझी इच्छा आहे असं मोठं सत्य मोठं कठीण. म्हणून सत्यव्रतम सत्यपरम सत्यतपम. सत्य हेच तप आहे. आणि सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचं. कारण या कलियुगामध्ये आपण यात्रा तत्रा तीर्थ इथे गेल्यानंतर तिथलं ते विपरीत, कारण बहुसंख्य जन येणार आणि ते वातावरण दूषित होणारच. हे सगळे लोक एवढे आनंदाने जाताना तिथून आल्यानंतर काही परवडलं नाही यावेळा. कारण जे आटले आहे त्यांना दर्शनाचा आनंद. म्हणून रामाचा वनवास सत्य पालन करणार आहे तो. राम वनात गेल्यानंतर कौशल्या काय म्हणेल, सुमित्रा काय म्हणेल, हाय हाय पुत्र करतील. पुत्राचं प्रिय वचन त्यांना ऐकायला मिळणार नाही. आणि तुला मात्र भरत राजा झाल्यावर सुद्धा शांती मिळणार नाही. तुझ्याबरोबर मी इतकं चांगलं वर्तन करून सुद्धा आज मला संताप मिळालेला आहे. संताप मिळाला आहे. हे हानिकारक आहे. अपथ्य मी काहीतरी केलं म्हणून मला हे कष्ट भोगावे लागत आहे. अपथ्य जे करू नये ते माझ्या हातून झालं. हे माझ्या हातून झालं म्हणून मला असं भोगावं लागतं. श्रीरामाच्या अभिषेकाचं निवारण आणि त्याच्या वनात जाण्याचे प्रस्थान हे निश्चय सुमित्रा भयाभीत होईल. ती विश्वास करणार नाही. बिचारी सीता ती दुःखाने न्हावून निघेल. माझ्या घरी आनंदाने राहायला आला होता. जनक राजा मला श्राप देईल, विश्वामित्र माझ्यावर कोपतील आणि वशिष्ठ राजा म्हणतील की तुच्छ आहे माझा शिष्य की ज्याने नवीन वधूला वनात पाठवलं. प्रजाजन माझ्या जीवनावर काही मी गेल्यानंतर कोणीही मला ठेवायला येऊ नये, मला नेऊन जाळून मोकळं करावं. कारण काय करणार, हतबल झालोय मी. संपूर्ण भूमंडळावर अयोध्येचं राज्य होतं आणि घरात राज्य नाही. श्रीरामाला शोक नाही आहे, कारण तो शोकाचा नाश करणार आहे. माझा राम विशाल आहे, वनामध्ये निवास करेल. मिथिला कुमारी सीता रडेल, तिचे आसू जोपर्यंत पडतील तोपर्यंत दशरथ राजा नरकात राहील. आता मी बोललो ना, सुनांपुढे बोलता येत नाही म्हणून माणूस गुपचूप राहतो. असं आहे, मर्यादा येऊन जाते. मुलाचं लग्न झालं म्हणजे माणसाला मर्यादा.
घरात जाताना सुद्धा खकारावं लागतं, बोलावं लागतं, काहीतरी करावं लागतं. विचारताना सुद्धा तुझी आई कुठे गेली असं बोलावं लागतं. मर्यादा येते. आज पाहिजे असलं तरी मागता येत नाही. आता तुमच्या पुढे ठेवून देतं टेबलावरती गोष्ट सोडून द्या. खायचं असलं तर खा, नसेल खायचं असलं नका खाऊ. पूर्वी आदर होता, घ्या ना, चांगलं झालं नाही का, आवडलं नाही का, असं कोणी विचारत. आता कोणी असं काही विचारतच नाही. नसेल भूक त्यांना खाल्लं नाही, गोशाळेत बरंच भेटतं. आपुलकी कमी होऊन जाते. म्हणून अत्यंत साध्वी सती सीता या दुष्ट राजाच्या पदरी पडली आणि तिला दुःख भोगावं लागलं. आतापर्यंत मी तुझ्याशी सांत्वन वचनानं बोलत होतो, तुला आश्वासन देत होतो, पण तू विश्वासघातने निघाली. अगं माझे प्राण मागितले असते तर देऊन टाकले असते, पण भरताला राज्य देण्यालाही मला काही दोष नाही, पण रामाला वनात पाठवण्याची माझी वृत्ती नाही आहे. हे पापिणी, माझं पापच बहु झालं असेल, त्या अज्ञान वचनानं तू असं घे, दोरी घे आणि मला फास लावून टाक. लागलं तर फास लावला जाईल तिने. शब्दाचा फास मोठा कठीण असतो, म्हणून व्रण विसरून जातो मनुष्य, पण शब्दाचे कोच नेहमीच तुम्ही सोन्याला दुसऱ्याचे असं बोलतं, तिला लागून जातं ते आणि मग घेते सोडते. तर याच्याकरता शब्द नीट वापरले. जसा बालक एकांतामध्ये खेळतो आणि रमतो, त्याप्रमाणे वयोवृद्धामध्ये मला असं आनंदाने राहायचं होतं. रामाला राज्याभिषेक द्यायचा होता आणि तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आनंदाने राहायचं होतं. कारण राजा झाल्यानंतर प्रत्येकाला काम खूप असतं. राजा आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाच्या मनाप्रमाणे रमतो. आपल्या मनाने त्याला रमता येत बा. तुम्ही आमचे आता तरी कमी आहे, पण पूर्वी अशी जन्माष्टमी रामनवमी असली की आमचे लोक असायचे आणि केव्हा 10 वाजता बुगुल वाजवायचा, तर हे सगळे रवाना. बाहेरचे लोकांनी म्हटलं गेले वाजला बुगुल. जन्माष्टमीला 11ला बुगुल वाजायचा, 12ला गेले. नाही गेलं तर शिक्षा होती. म्हातारे कुतारे असो कसे रवाना. मग तिथून काही विभागणी झाल्यावर होती ते पारे दादा काय करतोय. क्षत्रियाला सुख नाही. मागच्या वेळेला का क्षत्रिय दिवशी फायरिंग सांगितलं होतं, मग मी निरोप पाठवला, अरे 4 वाजता तरी फायरिंग करा. क्षत्रियाला स्वतःच्या जीवनाने मनाने जगता येत नाही. आपला सण असतो, बंदोबस्ताला सगळे लोक असतात. म्हणून मला असं वाटत होतं की रामाच्या अंगी राज्य सोपून द्यावं आणि दशरथ राजाने आपल्या कुटुंबामध्ये आनंदाने राहावं. वृद्धापकाळामध्ये उभयतांना माझ्या काळात एक सेंट्रल बँकेचे मॅनेजर होते. ते प्रवचन ऐकायचे केव्हा ते म्हणे, दादा आम्ही 7 भाऊ आहे, तर 7ही बाबांना तुम्ही प्रल्हाद चरित्र 5 दिवसात सांगा, पूर्ण भागवत नको. त्यांच्याकडे नरसिंहाचं नवरात्र होतं. ते बद्रीनारायण गंगा व्यसन मंदिराच्या घराचे त्रास होते. बरं 7ही भाऊ बँकेचे मॅनेजर होते, वैभव असं. त्यांचे वडील हयात, त्यांची आई हयात. ते म्हणे 7ही मुलं आले पाहिजे. साहेब म्हणे की बा
साथी बोलू आपण, पण येते तो दैवयोगाने साथी लोकांना रजा मिळाल्या. आणि साथीचे मी जायचो ना 2:45ला, तर ते 2:30ला सगळे तयार असले बसले. एकही भाऊ किंवा एकही भाऊ मागून आलेली नाही. आणि प्रत्येकाला एक एकच मुलगा होता, मुलंही होते. म्हणजे मला इतकं तंतोतंत सांगावं लागायचं त्यांच्याकरता. बरं ते क्लास 1 ऑफिसर त्या भाषेमध्ये. नंतर त्यांनी आयुष्यभर संपर्क ठेवले माझ्याशी, पत्राद्वारे, याच्याद्वारे, कोणी ऑफिसर आलं त्याच्याद्वारे. वडील नाशिकला वारले लहान मुलाकडे. तर अशी माणसं असतात का दैवयोगाने साथी भावांना रजा मिळत जावी. ती घटना घडायची. म्हणून असं आनंदाने आपण आज म्हणजे आपण सगळेचे सगळे यात्रेला जाऊ बुवा, बरोबर, आपण जसं सहल करू तसं दशरथ राजाला आपल्या कुटुंबामध्ये आनंदात राहायचं. म्हणून माझा पराजय झाला आहे, मी तुझा धिक्कार करतो. आजपर्यंत माझ्या तोंडात शिवी आलेली नाही, पण आता तुला शिवी देतो आहे. कारण माझं दैव खराब झालं. दैवाधीनम जगत सर्व, ते दैव कर्माधीनम, ते कर्म मनुष्याधीन. मला आठवलं की त्या अंधांच्या पुत्रांना मी मारल्यानंतर ते दोन्ही अंध असेच तळमळत होते, पण त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक आनंद होता. यांनी मला श्राप दिला की जा तू पुत्र पुत्र करत मरशील, पण मला पुत्र झाल्याचा आनंद आहे. तो श्राप मला आठवतो, तो अजून दिसतोय मला अंधळा. दैवाधीनम जगत सर्व, ते दैव कर्माधीनम, ते कर्म मनुष्याधीनम, मनुष्य पराधीनम. म्हणून काही काही लोक म्हणतात ना की मी एवढं सत्यानं वागून सुद्धा माझ्याकडे हे आजारपण संकट हे एवढे का गोळे, तर ते आपलं मागच्या जन्माचं खरगट आहे. आता या जन्मात आपण पुढचं तयार केलं नाही, हा एक आनंद आहे. बाकीचे लोक म्हणत होते यांना काही जमलं नाही, ते खरं आहे. वस्तुस्थितीप्रमाणे खरं आहे, पण सत्याप्रमाणे मात्र सत्यानुसारणी लक्ष्मी, बुद्धी त्यागानुसार, अभ्यास सारणी विद्या, बुद्धी कर्मानुसार. म्हणून कर्माची गती गहन आहे. माझा धिक्कार असो. आजपर्यंत रामानं वेदाध्यायन वशिष्ठांबरोबर केलं आहे, ब्रह्मचार्याचं पालन केलं आहे, गुरुजनांची सेवा केली आहे. मी मात्र वेदाध्यायन केलं नाही, मी धनुर्वेदच शिकलेलो आहे. माझा राम 4 वेद शिकला आहे, माझा भरत 4 वेद शिकला आहे, माझा लक्ष्मण आणि शत्रुघ्न 4 वेद शिकले आहे. वशिष्ठ आमचे महागुरु आहे. यदा कदाचित माझ्याकडून वशिष्ठाची सेवा घडली नसेल, म्हणून हे अभाग्य माझ्या नशिबी आलेलं आहे. कारण एक दिवशी काय झालं, दशरथ राजा नदीवर गेले, शरयू नदीवर. आज शरयूचा जन्मदिवस आहे. दुपारी दिसलं शरयू नदीचा जन्मदिवस मोठा उच्चल आहे. 6 लाख दिवे लावले आहे अयोध्येला. शरयूचा जन्मदिवस बाबा छान आठवण आहे. ज्येष्ठ शुद्ध कृष्ण प्रतिपदा म्हणून ही मानस सरोवरापासून निघालेली आहे. तर दशरथ राजा शरयू नदीवर स्नानाला गेले असताना राम लक्ष्मण दोन्ही खांद्यावर 2 घागरी असं पाणी नेत होते. भरत आणि शत्रुघ्न लहान होते म्हणून राम त्यांना बरोबर घेत नव्हते, लहान भावांना. आणि खांदे दशरथ राजानं पाहिलं की आपली पोरं तिकडच्या तीराला आश्रम होता. कौशल्याला म्हणे आपण वशिष्ठांना घरी बोलू आणि घरी शिकू. म्हणे नाही, शरीरानं गुरुची सेवा झाली पाहिजे. गुरुचं पाणी डोक्यावर नेता येत नाही कावडे गुरुजी, किंवा असंही नेता येत नाही. असं केव्हा नेता,
खांद्यावर घ्यायचं असतं. आम्ही महाराजांना पंढरपूरला गेल्यावर स्नान घालायचं ना, त्यांना चंद्रभागेवर नाही द्यायचं, खांद्यावर घागरी आणायचं मग मठात स्नान घालायचं. चंद्रभागेवर नेण्यात काय अर्थ आहे, तर तेच बुड्या मारते. आपलं स्नान घडलं पाहिजे, जल हे कष्टानं आणलं पाहिजे. आजही एक बोरवेलमध्ये पोरगा पडून गेला आहे, कधीच बंद होतात आहे, काय असं घडून जातं. सगळी मिलिटरी उभी आहे तिथे वाचवण्याकरता. म्हणून त्यावेळेस खांद्यावर पाणी आणलं पाहिजे. रघुनंदन वनात जर जाईल तर त्याला कष्ट पुरणार नाही, कारण त्याने त्याच्या गुरुची सेवा केली. वा पुढचं कसं आठवत आहे, त्याला कष्ट नाही होणार, गुरुचा आशीर्वाद आहे त्याला. कष्ट तुम्हाला होतील इथे अयोध्येत राहून. वा काय बुद्धी आहे दशरथाची. लक्ष्मणही तसाच आहे. आणि जानकी तर जमिनीतूनच निघाली आहे, तिला सहन करायची शक्ती आहे. जमिनीतून हराली निघते तशी माझी सीता. हाय हाय काय कर्म आहे. रघुनंदन वनात जा गेल्यानंतर माझा लोक धिक्कार करतील, पण कोणी धिक्कार करणार नाही तोपर्यंत मी यमलोकाला जाईल. मला असं वाटत होतं की माझ्या नशिबी स्वर्ग असेल, पण आता स्वर्ग नाही, यमलोकच आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. आमचे मोठे बंधू गेले श्रावण वद्य एकादशी. मी तिसऱ्या दिवशी आमच्या एका नातेवाईकाला आस्ती घेऊन नाशिकला पाठवलं. तिथे नारायण भानुसे म्हणून गुरुजी होते. त्यांना चिठ्ठी लिहिली, मी एकटा आहे, मला येणं शक्य नाही, मी या नातेवाईकाच्या हाती आस्ती पाठवतो आहे, कारण हस्ती 10 दिवसाच्या आत गेल्या पाहिजे असं शास्त्र आहे. तर तुम्ही अस्थि सिंचन करून टाकून द्या. त्या नारायण भानुसेने सांगितलं की पहा, तो मुलगा माझ्यापेक्षा कमी ज्ञानी आहे, पण तो शास्त्र पाळतो, आणि माझ्या भावाच्या अस्थि वर्षापासून घरी पडले, अजून काशीला गेल्या नाही. तर त्यांनी त्या दिवशी लगेच काशी एक्सप्रेसचं याचं अस्थि विसर्जन केलं आणि भावाच्या अस्थि घेऊन काशीला गेले. मला आल्यावर पत्र पाठवलं की तू मला धडा शिकवला, बा मोठी माणसं कशी असतात, असं कमी नाही पाहिजे. आपण काय करतो, ते बोलून टाकलं त्यांनी की तू साधारण माणूस आणि तू 10 दिवसाच्या आत अस्थि विसर्जन केलं आहे भावाच्या, आणि मी वर्ष झाले पडू दिले आहे, धनिक असून सुद्धा. बाबा गेल्यानंतरची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवलं. वचन आहे ते. माझा राम गुरुसेवा केल्यामुळे त्याला मनामध्ये त्रास होणारच नाही, खात्री आहे गुरुसेवेची. मातृसेवा, गुरुसेवा आणि पितृसेवा याच्याने मनुष्य उद्धरतो. समाजसेवेने माणसाला प्रतिष्ठा मिळते. काय मिळते? सामाजिक सेवक, समाजसेवक, प्रतिष्ठा प्राप्त. म्हणून रघुनंदन वनात गेल्यावर यदाचित कौसल्य आणि सुमित्रा या दुःख भोगतील, पण भरत आणि शत्रुघ्न जर आले तर कैकेयी तुझ्या देहाला छिन्न भिन्न करून टाकतील. कारण भरत आणि शत्रुघ्नाला राम वनात गेलेला सहन होणार नाही. भरत बोलले नाही, माताल तू वैरिणी, बोलले नाही. तेव्हा रामाने भरताला सांगितलं, नाही नमस्कार कर. मी नमस्कार केला आहे. नौकरांनी सांगितलं की भरत महाराज असं बोलू नका, रामाला कैकेयीची निंदासुद्धा आवडत नाही. म्हणून त्यावेळेस कैकेयी, कौसल्य आणि सुमित्रा तुम्ही पुत्र समान आहे, आणि तुला मात्र हे नरक कुठून आठवलं? कारण तुझं सुकृत बरोबर नाही.
तो भरत रामाबरोबर वनात चालला नाही गेला तर नशीब. आणि तसंच झालं होतं. चालले होते ते. तू इथे राह, तू राज्यावर जा, मी वनात राहतो. तर त्यावेळेला वशिष्ठाने पाहिलं की आता दोघांची महती वाढायची आहे. चित्रकूट पर्वतावर काय झालं, भरत जायला तयार नाही, राम जायला तयार नाही. मग वशिष्ठाने व्यायाची मध्यस्थी घातली. म्हणजे यांच्या सासऱ्याला बोलवलं. जनक राजा भेटायला आले तिथे. तेव्हा जनक राजाला सांगितलं की राजे तुम्ही निवाडा करा, कारण तुम्ही सासरे आहे दोघांची. आता हा म्हणतो मी इथे राहतो, हा म्हणतो जाणार नाही, आणि गादीवर गेलं. तेव्हा जनक राजानं भगवान शंकराला प्रार्थना केली आहे, भगवंता मी जर तुझी त्रिकाळ पूजा केली असेल तर मला खरा निर्णय द्यायला बुद्धी दे. म्हणून ध्यान केलं शंकराचं. आणि दशरथ राजानं, आपल्या जनक राजानं निर्णय दिला. काय निर्णय दिला? रामाने 14 वर्ष वनात राहून कैकेयीच्या वचनाप्रमाणे आणि दशरथाच्या वचनाप्रमाणे वनवास भोगावा, आणि भरताने रामाची सेवा करून अयोध्येतलं राज्य सांभाळावं. रामाची सेवा करून एवढा शब्द टाकला. भरत म्हणाला सेवा करायला काय म्हणतो, कशाची सेवा करो? वशिष्ठ म्हणाले मी आणलंय. सोन्याच्या पादुका राज्याभिषेकाच्या वेळा होत्या, त्या रामाच्या पायात घातल्या, या घे. म्हणून चरण पादुका आपल्याला सोन्याच्या शक्य नाही, म्हणून आपल्या सगळ्यांना काष्टाच्या सांगितल्या. लाकडाच्याच पादुकेची पूजा करायची, कारण चांदी सोनं यांच्यावर नजर पडली तर त्या चोरीला जातात. आपल्या मंदिरातून कधीही काही मिरवणूक निघत नाही. मध्यंतरी या माहेश्वरी समाजाची एक मिरवणूक होती इथे. ते म्हणे दादा आम्हाला पादुका मिळतील का? म्हणलं मी त्या पादुका दिल्या. त्या संपूर्ण जळगाव शहरात फिरून आल्या. त्या दिवशी म्हटलं रामा तुझी काय कमाल आहे, आम्ही कधी मिरत नाही, पण तू जाऊन पद्धतशीर मिळून आलं. ते तिथे बाबांच्या फोटोजवळ ठेवल्या गेल्या. गेल्या त्या पादुका संपूर्ण जळगाव शहरात माहेश्वरी स्वरावर मिळून आणून ठेवून दिल्या. बरं त्यांनाही इथलंच मागाची बुद्धी झाली, बाजारातल्या नवीन घेऊन करायची बुद्धी नाही झाली का? हे श्रमदानाची भूमी आहे. या लोकांनी श्रमदान केलं. मग मी भाऊला फक्त महादेवाचं सापडलं, आज रामाचं साप केलं दरवाजा, सांगितलं का? पण ही श्रमदान भूमी असल्यामुळं बुद्धी चौकट पूर्ण पुसली त्याने. माझं लक्ष होतं, काही सांगावं लागलं नाही. त्याचं कारण आहे, ही जी भूमी आहे ही श्रमदानाची आहे, आणि ज्याच्याकडून श्रम होतील त्याच्यावर पुण्यच पुण्य आहे. नाही कोणीकडे प्रदक्षिणा केली तरी पुण्य आहे. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची. म्हणून त्यावेळेस दशरथ राजा म्हणाले पुरुष शिरोमणी राम वनवासात जातील तरी माझ्या रामाच्या पुढे बरोबर असंख्य लोक राहतील. सगळी अयोध्या जायला तयार झाली. नपुसक वर्ग जायला तयार झाला. किन्नर काल रात्री ते गोंधळ घालत तेव्हा म्हटलं रामाचे, तर किन्नरांना वचन दिलं होतं रामाने की तुमचं महत्त्व कलियुगात वाढेल. म्हणून आता किन्नर मंत्री आहे, नगराध्यक्ष आहे, आमदार आहे. त्याचं कारण आहे, त्यांना ते त्यांच्याबरोबर वनात निघाले होते, त्यांना थांबून दिलं तुमची महती कलियुगात वाढेल. म्हणून कलियुगात कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सापडविले वाटे, दाता गंडा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवी, पडिला विसर